नमस्कार मंडळी, आज आपण दोडक्याची मस्त मोकळी मुगाची डाळ टाकून भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे आणि लसूण टाकलेलं आहे। लसूण व्यवस्थित परतल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा 2 मिनिट परतून घेऊया। त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकायचा आहे। लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकल्याच्या नंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, छान त्याला सुगंध येईपर्यंत। आणि त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकून व्यवस्थित आता 2 मिनिट परतून घ्यायचं आहे, छान कलर येईपर्यंत। परतून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये मुगाची डाळ आहे ती मी भिजत ठेवलेली होती 15-20 मिनिट। आता ती डाळ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 2-1 मिनिट परतून घेऊया आणि त्यामध्ये दोडके चिरून घेतलेले आहेत मी, ते दोडके टाकून घेऊया। छोट्या मोठ्या तुम्हाला जशा फोडी आवडतील ना त्याप्रमाणे करायच्या आहेत। मी जास्त बारीक नाही केलेल्या, छान नाही लागत ह्या डाळीच्या भाजीमध्ये बारीक फोडी, त्यामुळे केलेल्या नाही आहेत। छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। दोन्ही मिक्स करून घेऊ, डाळ आणि फोडी व्यवस्थित। अशा पद्धतीने मसाला वगैरे दुसरा कोणताच टाकायचा नाही भाजीमध्ये। थोडेसे जिरे टाकलेले आहेत मी अख्खे वरतून, आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। परत एकदा 2 मिनिट परतून घेऊया। आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आता। जास्त पाणी नाही टाकायचं या भाजीमध्ये, नाहीतर ती छान नाही लागत। अगदी वाटीभर पाणी टाकलेलं आहे मी। डाळ भिजत ठेवलेली होती त्यामुळे डाळीला शिजायला पण पाणी नाही लागणार। मुगाची डाळ आहे, लगेच शिजते। तुम्ही बघू शकता किती छान दिसते भाजी, आणि चवीला पण एवढी मस्त लागते ना। 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायची आणि लगेच 2 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा। ही भाजी जी आहे ना, इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत आणि भाकरीसोबत एकदम भारी लागते।